दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान योजनेअंतर्गत राज्यातील नागरी भागातील स्वयंसहायता बचत गटांच्या उत्पादनांना मिळाली उद्योगिनी मार्ट पोर्टलद्वारे हक्काची ऑनलाईन बाजारपेठ। केंद्र शासन पुरस्कृत दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत राज्यातील स्वयंसहायता बचत गटांच्या उत्पादनांना ऑनलाईन बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी राज्य अभियान व्यवस्थापन कक्ष, नगर परिषद प्रशासन संचालनालय, नवी मुंबई आणि टीम फाउंडेशन नाशिक यांच्या कृती संगमाने उद्योगिनी मार्ट हे पोर्टल तयार करण्यात आले आहे। udyogini-mart.in या संकेतस्थळाचे अनावरण मनोज रानडे, भाप्र आयुक्त तथा संचालक, नगर परिषद प्रशासन संचालनालय, नवी मुंबई यांच्या हस्ते हॉटेल एक्सप्रेन इन नाशिक येथे शुभारंभ झाला। या कार्यक्रमास नगर परिषद प्रशासन संचालनालयातील शंकर गोरेसह आयुक्त, नितीन पवार प्रादेशिक सह आयुक्त नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय, श्याम गोसावी जिल्हा सह आयुक्त नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय, दत्तात्रय लांघी उपायुक्त पुणे विभागीय आयुक्त कार्यालय, अजित निकत उपायुक्त नाशिक महानगरपालिका, डॉक्टर विजयकुमार मुंढे उपायुक्त अहमदनगर महानगरपालिका, श्रीमती डॉक्टर संगीता नांदुरकर उपायुक्त धुळे महानगरपालिका, श्रीमती डॉक्टर मेघना वासनकर उपायुक्त अकोला महानगरपालिका, श्री किशोर आडकर मुख्य कार्यकारी संचालक टीम फाउंडेशन, राज्य अभियान व्यवस्थापन कक्षातील सर्व राज्य अभियान व्यवस्थापक व अधिकारी तसेच राज्यातील दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान या योजनेअंतर्गत काम करणारे सर्व शहर अभियान व्यवस्थापक, सहाय्यक प्रकल्प अधिकारी व स्वयंसहायता बचत गटांचे राज्यातील शहर स्तरीय संघाचे अध्यक्ष व सचिव यासह एकूण 250 अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। udyogini-mart.in या संकेतस्थळामुळे राज्यातील स्वयंसहायता बचत गटाच्या उत्पादनांना राष्ट्रीय व जागतिक स्तरावर ऑनलाईन बाजारपेठ आजपासून उपलब्ध झाली आहे। या संकेतस्थळाच्या माध्यमातून बचत गटांनी बनविलेले गुणवत्तापूर्ण उत्पादने योग्य दरात उपलब्ध झाले आहेत। या संधीमुळे राज्यातील स्वयंसहायता बचत गट आर्थिक सक्षम होऊन महिलांच्या सक्षमीकरणास मदत होणार आहे। या पोर्टलवर नागरी भागातील बचत गटांची 300 प्रॉडक्ट ऑनलाईन करण्यात आले। नागरिकांनी जास्तीत जास्त घरगुती वापरातील वस्तू udyogini-mart.in या पोर्टलवरून खरेदी करावे व महिला बचत गटांना आर्थिक सक्षम करण्यास सहकार्य करावे असे आवाहन माननीय मनोज रानडे, भाप्र आयुक्त तथा संचालक यांनी या कार्यक्रमात केले। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।